प्रश्न क्रमांक 51 म्हणते पुढीलपैकी कोणती चौकोनी संख्या नाही। तुम्हाला पर्याय दिलेले आहे 9, 16, 27 आणि 49। तर चौकोनी संख्या कोणती नाही, म्हणजे चौकोनी संख्या म्हणजे अंकाऐवजी टिंब देऊन चौकोन तयार झाल्यास त्या संख्येला काय म्हणतो आपण? चौकोनी संख्या म्हणतो। तर चौकोनी संख्या आहे का नाही हे लक्षात ठेवायची सगळ्यात सोपी आणि जबरदस्त ट्रिक म्हणजे काय, जे संख्या पूर्ण वर्ग संख्या असेल, जे संख्या पूर्ण वर्ग संख्या असेल त्या संख्येला आपण काय म्हणतो? चौकोनी संख्या म्हणतो। तर पहा इथं 9 हा 3 चा वर्ग आहे, 16 हा 4 चा वर्ग आहे, 49 हा 7 चा वर्ग, 9 हा 3 चा वर्ग, 16 हा 4 चा वर्ग, 49 7 चा वर्ग, परंतु 27 हा कोणत्या संख्येचा पूर्ण वर्ग संख्या येत नाही, म्हणून 27 हे चौकोनी संख्या नाही। 27 हा 3 चा घन आहे, वर्ग संख्या नाही आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 27 हे चौकोनी संख्या नाही। 84 या संख्येचे विभाज्य गुणधर्म किती? ठीक आहे, आता 84 चे विभाज्य गुणधर्म पाहिजे म्हणून आता 84 लिहा। आता 84 ले आपण आता भागाकार पद्धतीने ले भाग देऊ, ज्याप्रमाणे आपण लसावी काढतो। समजा सगळ्यात पहिले आपण 2 न भाग दिला तर किती येणार? कोणत्याही संख्येला 2 न भाग त्याची अर्धी होते, म्हणजे होणार इथं 42। कोणत्या 2 न भाग दिला किती येणार? 21। मग आता 2 न भाग जात नाही, मला 3 न भाग द्या, 3 7 21। मग आता 7 न भर सरळ भाग जाणार, शेवटी किती आला? 1। म्हणजे आता किती वेळा भाग गेला? 1 2 3 4, एकूण किती वेळा भाग गेला? 4 वेळा, म्हणून 84 चे विभाज्य गुणधर्म किती आहे? 4। प्रश्न क्रमांक 53 एका कोनाचे माप काटकोनाच्या मापापेक्षा 10 अंशाने जास्त आहे तर त्या कोनाचा प्रकार कोणता? आता 10 अंशापेक्षा जास्त एक काटकोन कितीचा असते? काटकोन असते 90 चा, काटकोन असते 90 अंशाचा आणि तो 10 न जास्त आहे, म्हणजे 90 प्लस 10 म्हणजे किती झाला? 100। मग 90 पेक्षा जर का मोठा कोन असेल त्याला काय म्हणतो आपण? विशाल कोन म्हणतो, म्हणून पर्याय क्रमांक 3 म्हणजे तुमचं उत्तर काय येणार? विशाल कोन। 54 प्रश्न क्रमांक 54 एका कोनाचे माप 28 अंश आहे तर त्या पूरक कोनाचे माप काढा। तर पूरक कोनाच्या मापाची बेरीज किती असते पहा। पूरक कोन हा नेहमी किती अंशाचा असतो? 180 अंशाचा असतो। त्यापैकी एक कोन आहे म्हणते 28 अंशाचा, म्हणजे याच्यापैकी एक कोन आहे 28 अंशाचा, तर उरलेला कोन किती अंशाचा असेल, म्हणून x तुम्हाला काढायचा आहे। मग 180 वजा 28, मग 180 मधून 28 गेले किती उरतात? पर्याय क्रमांक 2 152, म्हणजे दुसरा कोन किती अंशाचा आहे? 152 अंशाचा दुसरा कोन आहे। क्रमांक 55 एका चौरसाची बाजू 8 सेंटीमीटर आहे तर त्याची परिमिती किती? तर चौरसाची बाजू परिमिती पाहिजे, परिमिती बरोबर 4 गुणिले काय होत असते? बाजू, आणि बाजू तुम्हाला दिलेली आहे 8 सेंटीमीटर, मग 8 चौक किती होणार? 32 सेंटीमीटर काय होणार त्याची परिमिती होणार। प्रश्न क्रमांक 56 म्हणते 9.9 मीटर लांबीच्या तारेतून 9 सेंटीमीटर तारेचा तुकडा कापून घेतल्यास उरलेल्या तारेची लांबी किती? आता इथं पहा, इथं युनिट वेगवेगळं आहे, 9.99 मीटर आहे आणि समोर तुम्हाला युनिट दिलेला आहे 9 सेंटीमीटर। ठीक आहे, हे याच्यातून कापून घेतल्यास किती सेंटीमीटरचा तुकडा, किती लांबीचा तुकडा उडेल? मग हा 9.99 मीटर आहे आणि हे आहे 9 सेंटीमीटर आहे, तर मग तुम्हाला युनिट सारखे करायला लागेल। मग सेंटीमीटरचं आपण काय करू? सेंटीमीटरचं मीटरमध्ये रूपांतर करू, तर मग 9 सेंटीमीटर मीटरमध्ये रूपांतर करताना आपल्याला कितीने भागायला लागेल? 100 ने भागणार। 100 ने जर काही भागतो म्हटलं तर खाली किती शून्य आहे? खाली छेदात 2 शून्य आहे, म्हणून ह्या 2 शून्याऐवजी वरत 2 घरानंतर पॉईंट द्यायचा। मग 2 घरानंतर पॉईंट द्यायचा म्हणजे 2 घरानंतर पॉईंट द्यायचा म्हणजे 9। मग आता एकच घर झालं, पुन्हा अजून एक घर स्वतःच्या मताने 0 घ्या आणि पॉईंट म्हणजे किती ना 0.09, हे काय झालं आता तुमचं मीटर। मग 9.99 मीटर मधून 0.09 मीटर जर का वजा केले तर 9 मधून 9 गेला 0, इथं 9 म्हणजे किती ना 9.90 मीटर, म्हणजे 9.9 मीटर पर्याय क्रमांक 2। 57 प्रश्न क्रमांक 57 एक रक्कम चक्रवाढ व्याजाने 6 वर्षात दुप्पट होते। पहा आता चक्रवाढ व्याजानं म्हणते चक्रवाढ व्याजानं काय म्हणते? एक रक्कम 6 वर्षात दुप्पट होते। 6 वर्षात किती पट होऊन आली? 2 पट होऊन आली वर्ष। ठीक आहे, 6 वर्षात 2 पट होते, तर ती रक्कम 24 वर्षात किती पट होईल? तर ती रक्कम म्हणते 24 वर्षात किती पट होईल? पहा आता हा प्रश्न तुम्हाला कसा गुगली प्रश्न आहे। आतापर्यंत तुम्ही काय पाहिलं? एक रक्कम एवढ्या वर्षात एवढे पट होती तर किती वर्षात किती पट होईल असं पाहिलं, परंतु हे प्रश्न कसा त्याच्या उलटा आहे। तर मग लक्षात घ्या, ह्या कसा करायला लागेल तुम्हाला?
तर 6 वर्षावरून किती वर्ष होऊन आले? 24 वर्ष होऊन आले. 6 वर्षावरून 24 वर्ष होऊन आले. म्हणजे किती वर्ष, म्हणजे किती पट रक्कम वाढून आली? 6 चोक 24. म्हणजे किती पट रक्कम किती वर्ष वाढून आले? 6 चोक 24. म्हणजे किती किती पट वर्ष वाढले? 4 वर्ष वाढले. मग त्याचप्रमाणे मग इथं सुद्धा काय करायला लागेल मग तुम्हाला? मग इथं काय घ्यायची? 2 दिलेला आहे. मग इथं 6 चोक 24 म्हणजे 6 ची किती पट आहे? वर्ष 4 पट आहे. तर मग इथं सुद्धा काय करायचं? हा जो 4 पट आहे हा काय करायला लागेल? जो तुम्हाला आधी पट दिलेला आहे त्याची इथं जे पॉवर येणार ते काय ठेवावं लागेल? ह्या पटच्या डोक्यावर ठेवावं लागेल. म्हणजे इथं 4 आला तर 2च्या डोक्यावर काय ठेवावं लागेल? 4. जर का समजा वर्ष याच्या 5 पट असते तर 2च्या डोक्यावर किती ठेवले असते आपण? 5. जर का समजा वर्ष याच्या 10 पट असते तर 2च्या डोक्यावर किती ठेवले असते? 10. परंतु वर्ष याच्या किती पट आहे? 4 पट आहे. म्हणून 2च्या डोक्यावर काय ठेवा? 4. म्हणून 2चा चौथा घात म्हणजे किती होते? 16. म्हणजे 24 वर्षात किती पट होणार रक्कम? तो 16 पट होणार. म्हणजे पर्याय क्रमांक 2. क्रमांक 58. प्रश्न क्रमांक 58. 1 वजा 1/3 1 वजा 1/4 याप्रमाणे पुढे जात 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 1 वजा 1/99 आणि 1 वजा 1/100. मग हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा एकदम सेकंदात सोडवण्याची काही मोठी गोष्ट नाही आहे. पहा 2 1 2 2 मधून 1 3 1 3 3 मधून 1 गेला किती उरते? 2/3. इथं काही नाही म्हणजे गुन्हेला 4 1 4 4 मधून 1 गेला किती उरते? 3/4. मग याचप्रमाणे जर का समोर असं चालतं म्हटलं तर 99 1 99 99 मधून 1 गेला किती उरते? 98/99 गुन्हेला 100 1 100 100 मधून 1 गेला किती उरते? 99/100. ठीक आहे. मग याप्रमाणे आता पहा असे कट्टे पाहतो. गुणाकाराचं चिन्ह आहे तर तिरपे तिरपे कटते, वर खाली कटते. तुम्हाला माहित आहे म्हणून पहा हा 3 3 कटला. त्यानंतर इथं समोर काय असेल? 4 असेल, इथं 5 असेल म्हणजे हा 4 4 कटला. मग असे करत 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 इथं शेवटी काय असणार? 98 म्हणजे हा 98 98 सोबत कटला. हा 99 99 सोबत उरला. मग कटला. मग उरला काय शेवटी? पहा हा सुरुवातीला किती उरला? 2 आणि शेवटी किती उरले? 100. म्हणून 100 भागे 2 भागेला 100 म्हणजे किती येणार? 1/50. म्हणून पर्याय क्रमांक 2 1/50. एकदम सोपी प्रश्न आहे. 59 म्हणते 4 यास 5 2 यास 3 3 यास 6 आणि 2 यास 5 दिलेल्या संख्येत सर्वात लहान गुणोत्तर किती? तर पहा आता पाहिल्याच आपल्याला असं वाटते जे संख्या लहान आहे ते गुणोत्तर लहान असेल, पण तसं नाही आहे. हे साधारण संख्याने हे गुणोत्तरच्या प्रमाणात दिलेलं आहे. म्हणजे ह्या किती मोठ्या असू शकते समोर माहित नाही. म्हणून या गुणोत्तरच्या प्रमाणात जर का दिलं असेल तर पाहिले आपण असं मांडू शकतो 4/5 2/3 3/6 आणि 2/5. मग आता हे कोणत्यातली कोणती लहान आहे कोणती मोठी आहे जर का आपल्याला माहित करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? छेदातल्या संख्येचा काय काढला लागेल? लसावी काढला लागेल. 5 3 6 5चा लसावी किती होते? LCM जर का काढतो म्हटलं तर किती होते? 30. मग हा जो लसावी आला ह्या लसावीनं प्रत्येक संख्येला काय करून टाका? गुणून द्या. म्हणजे 4/5 गुणेला 30, त्यानंतर 2/3 गुणेला 30, 3/6 गुणेला 30 आणि 2/5 गुणेला 30. आता याला भागाकार द्या. 5 सख 30, 6 चौक 24, 3 10 30, 10 दुनी 20, आपला 6 पंच 30, 5 त्रिक 15, 5 सक 30, 6 दुनी 12. मग आता सगळ्याला भागाकार दिला आपण सोडवला. सोडवल्यानंतर पाहता सगळ्यात लहान संख्या कोणती आली? तुम्हाला काय विचारलं? सर्वात लहान गुणोत्तर. सर्वात लहान संख्या कोणती आली? 12. 12 आली म्हणजे म्हणण्याचा अर्थ गुणोत्तर कोणता आला सर्वात लहान? 2 यास 5. क्रमांक 62. 2 व्यक्ती 12 किलोमीटर प्रति तास आणि 15 किलोमीटर प्रति तास या वेगाने एकाच दिशेने जातात तर किती तासानंतर ते एकमेकापासून 45 किलोमीटर अंतरावर? सोपीच आहे. आता पहिला व्यक्ती आहे, पहिला व्यक्तीचा वेग किती आहे? 12 किलोमीटर प्रति तास. आणि दुसरा व्यक्ती आहे, दुसरा व्यक्तीचा वेग आहे 15 किलोमीटर प्रति तास. आता दोन्ही चालले कोणत्या दिशेनं? दोन्ही एकाच दिशेनं चालले. ज्या वेळेस एकच दिशा असेल, एकच दिशा एकच दिशा म्हणजे समजा हा इकडे चालला असेल तर दुसरी ह्याच दिशेने चालला. जर समजा हा इकडे चालला असेल तर दुसरी ह्याच दिशेने चालला. दोन्ही जर का एकाच दिशेने चालले असेल तर नेहमी काय होते? वेगाची काय होते? वजाबाकी. काय होते? वजाबाकी. नेहमी वजाबाकी करायची वेगाची. मग हा 15 किलोमीटरनं हा 12 किलोमीटरनं म्हणजे याच्या वजाबाकी म्हणजे याचा फरक किती आला? याचा फरक येणार 3 किलोमीटर प्रति तास. म्हणजे म्हणण्याचा अर्थ 3 किलोमीटर एका तासात जाते. मग त्याला जायचं किती किलोमीटर अंतर आहे? 45 किलोमीटर अंतर. म्हणजे एकूण अंतर किती आहे? 45 किलोमीटर. एका तासात किती जाते? 3 किलोमीटर. तर 45 किलोमीटर अंतर झाले किती वेळ लागणार? म्हणून 3 1 3 3 15 45 म्हणजे किती तास लागणार? 15 तास लागणार. एकूण त्याला 15 तास लागणार. 63. प्रश्न क्रमांक 63. रोमन अंकात लिहिलेली संख्या इथं XXIV आणि XVI
काय म्हणते, याच्यापेक्षा हे कितीनं जास्त, म्हणजे म्हणण्याचा अर्थ सरळ सरळ काय विचारलं, याची वजाबाकी किंवा अंतर. मग एक्स एक्स आय व्ही. पहा रोमन अंकामध्ये तुम्हाला 1 ते 10 पर्यंत तर माहीतच असणार, परंतु 10 अंक येणं दर्शवले जाते. पहा रोमन अंकामध्ये LCDMI एक हे लक्षात ठेवा, ट्रिक लक्षात ठेवा. 50, 100, 500, 1000 आणि 10,000. पहा LCD आहे. LCD कसा आहे, MI कंपनीचा. LCD कोणत्या कंपनीचा आहे ते, LCD आहे पण कोणत्या कंपनीचा आहे ते, MI कंपनीचा आहे ते. म्हणजे L साठी काय पकडायचे 50, C साठी 100, D साठी 500, M साठी 1000 आणि I साठी किती येणार 10,000. LCDMI हे रोमन अंक लक्षात ठेवायचं. 1 ते 10 पर्यंत पण 20 पर्यंत प्रत्येकालाच माहिती आहे, परंतु हे पुढची ट्रिक लक्षात ठेवा. LCDMI 50, 100, 500, 1000 आणि 10,000. मग इथं हे काय दर्शवते, x म्हणजे किती दर्शवते, 10 किती दर्शवते 20, आणि हा 5 मधून 4 गेले, 5 मधून 1 गेला म्हणजे किती दर्शवते 24, म्हणजे हे किती आहे टोटल 24. मग हा 10, हे 5 आणि 6 म्हणजे किती झाले 16, म्हणजे 24 वजा 16. मग 24 वजा 16 म्हणजे किती दर्शवावं लागेल, म्हणजे 4 आणि 4 किती दर्शवावं तुम्हाला 8. आणि 8 हा रोमन अंकात कशा दर्शवणार, पहिले 5 दर्शवणार, 5 साठी काय वापरतो आपण V. त्यानंतर 3 साठी काय दर्शवावं लागेल तुम्हाला, हे 3 वेळा I दर्शवावं लागेल. म्हणजेच 8 साठी कोणता पर्याय क्रमांक 1 V1. 64 प्रश्न क्रमांक 64 म्हणते 108 भागेला 36 च्या 1/4 अधिक 2/5 गुणेला 3.1/4 बरोबर किती. तर पहा हा एवढा सोपा दिसणारा प्रश्न भरपूर जण चुकवणार म्हणजेच काय, तर कंचे भागू बेवानुसार नियमानुसार आपल्याला सोडवा लागेल. मग कंचे भागू बेवचा नियमानुसार जर का सोडतो म्हटलं सगळ्यात पहिले आपल्याला 4 सोडवा लागेल, परंतु भरपूर विद्यार्थी तर भागाकार सोडून काय करणार, चुकी करणार. म्हणून भागाकार पहिले सोडवा लागणार नाही. इथं पहिले कंचे भागू बेवच्या नियमानुसार 4 तुम्हाला सोडवा लागेल. मग 4 तुम्हाला सोडवा लागेल, 4चा अर्थ काय होते, इथं गुणाकार होते. ठीक आहे. म्हणून 108 भागेला किती येणार 36 गुणेला 1/4. मग 4 1 4, 4 9 36, म्हणून 108 भागेला 9. जर काही सोडवतो म्हटलं 9 1 9, 9 1 9, 9 2 18 म्हणजे किती आलं हे 12. म्हणजे इथून एवढं सोडलं तर 12 आलं. मग आता पुढची जर का स्टेप जर करतो म्हटलं हे प्लस जसच्या तसे. ठीक आहे. 2/5. ठीक आहे. 4 त्रिक 12 ने किती होणार 13. 13 किती येणार 4. मग आता हे सोडतो म्हटलं 2 1 2, 2 2 4. म्हणून इथं 13 1 13 आणि 5 2 किती होते 10. मग 13/10. मग 13/10 जर का आपल्याला भागाचा, मग हा जर का एक शून्य काढायचा वर्तमान एकांतर पॉईंट म्हणजे किती आला 1.3. म्हणजे हा 12 अधिक हा इकडचा 1.3 म्हणजे किती येणार 13.3. म्हणून पर्याय क्रमांक 4 13.3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 65 म्हणते एका समांतर श्रेणीमध्ये 12वे पद 112वे आहे. म्हणते 12व्या क्रमांकाचे पद कोणते आहे 112वे आहे आणि 20वे पद हे 168 आहे. 20वे पद हे 168 आहे. तर अशाच प्रमाणे क्रम चालल्यास तर 30वे पद कोणते राहील. मग आता इथं काय दिलेलं आहे, इथं कोणता फरक दिलेला आहे, तोच फरक आपल्याला इथं लावा लागेल. मग इथं जर का आपण विचार करतो म्हटलं तर 12 आणि 20 मधला फरक कितीचा येते 8चा फरक येते. आणि 112 आणि 68चा जर का विचार करतो म्हटलं तर 168 मधून जर का 112 जर काढतो म्हटलं इथं 6 आणि 5 म्हणजे कितीचा फरक येते 56. म्हणजे म्हणण्याचा अर्थ इथं ह्या सिरीज मध्ये 8चा फरक आहे आणि इकडे जर का अंतर पाहतो म्हटलं कितीचं अंतर आहे 56चं. म्हणजे 8 म्हणजे किती अंतर दर्शवते 56. तर आपण इकडे असं साईडनं करून घेऊ. 8 म्हणजे किती अंतर दर्शवते 56. मग या 20 वरून 30 वर यायचं आहे म्हणजे इथं किती वाढ झाली 10. मग 8 म्हणजे 56 दर्शवते तर 10 म्हणजे किती दर्शवणार, म्हणून 10 म्हणजे किती, म्हणून 56 गुणेला 10 भागेला 8. 8 7 56 म्हणजे कितीनं वाढवणार 70. मग आता पुढं इथं कितीनं वाढवणार आपली 70 न वाढ. 70 जर का वार करतो म्हटलं इथं 8 7 दुनी 14 एक कमी म्हणजे 13 हातचा आला 1 एकाने किती झाले 2 म्हणजे किती येणार इथं 238. म्हणजे पर्याय क्रमांक 2 किती येणार 238 सेंटीमीटर आहे. तर त्याचे क्षेत्रफळ किती. मग चौरसाची परिमिती बरोबर काय होते 4 गुणेला बाजू. मग चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणेला काय होणार बाजू. मग तुम्हाला परिमिती दिलेली आहे. परिमिती किती दिलेली आहे, परिमितीच्या ठिकाणी परिमिती ठेवा 7.6 गुणेला 4 गुणेला बाजू. मग तुम्हाला आता बाजू काढायची, हा गुणाकार तिकडे भागाकारात 7.6 भागेला 4 म्हणजे 4 1 4. ठीक आहे. उरले किती 3 म्हणजे 1.9. बाजू किती आहे तुमची 1.9. मग त्याचे क्षेत्रफळ किती म्हणते. मग क्षेत्रफळ किती म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय होते बाजूचा वर्ग. मग तुमची बाजू किती आली 1.9 आणि 1.9चा
जर का वर्ग करतो म्हटलं तर किती म्हणजे समजा 19चा वर्ग किती 361, इथं वर्ग केला म्हणजे 1.9 गुणिला 1.9 म्हणजे किती घरानंतर पॉईंट आहे, तर जास्तीत जास्त 2 घरानंतर पॉईंट आहे. इथं सुद्धा 2 घरानंतर पॉईंट आहे म्हणजे किती ना 3.61 चौरस सेंटीमीटर. पर्याय क्रमांक पहिला म्हणते -1, -2, -3 आणि 4. पर्याय क्रमांक 2 यापैकी नाही आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 पाहून घेऊ. 1, -2, -3, -4 आणि पर्याय क्रमांक 4 म्हणते पर्याय क्रमांक 4 0, -1, -2 आणि -4. तर पहा धन पूर्णांक नसणारा पण बाकी ऋण चालते आणि शून्य चालते म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा. मग इथं पहा इथं धन आहे म्हणजे प्लस, काहीच नाही म्हणजे प्लस आहे म्हणजे पहिला पर्याय नाही येणार. इथं एक सुद्धा कसा धनमध्ये म्हणजे हा येणार नाही म्हणजे पहा हा ऋणामध्ये आहे, हा ऋणामध्ये हा ऋण आहे, परंतु शून्य हा ऋणामध्ये येत नाही आणि धनमध्ये येते नाही. त्याने काय म्हटलं धन पूर्ण नसला पाहिजे. मग धन नसला पाहिजे म्हणजे म्हणण्याचा अर्थ ऋण चालू शकते किंवा शून्य चालू शकते. म्हणून काय येणार पर्याय क्रमांक 4 0, -1, -2, -4. प्रश्न क्रमांक 69 म्हणते 288 चे 62.5% अधिक 960 चे 37.5% बरोबर किती. आता पहा आता तुम्हाला जर का यांच्या व्हॅल्यू जर का माहिती असेल तर तुम्ही सेकंदात सोडू शकता, नाही तर तुम्हाला भरपूर वेळ लागणार. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं, व्हॅल्युएशन नेहमी लक्षात ठेवायची. पहा 1/8 म्हणजे किती होते 12.5% होते, नेहमी लक्षात ठेवायचं. त्यानंतर 3/8 म्हणजे होते तुमचे 37.5% होते. त्यानंतर 5/8 म्हणजे होते तुमचे 62.5% आणि 7/8 म्हणजे किती तुमचे होते 87.5%. ह्या 4 व्हॅल्यू पर्सेंटेज म्हणजे तुम्हाला लक्षात जर का ठेवल्या तर तुमचं गणित हे सेकंदात निघणार. पहा 1/8 म्हणजे 12.5%, 3/8 म्हणजे 37%, 5/8 म्हणजे 62.5% आणि 7/8 म्हणजे 87.5%. मग इथं ह्याच ठिकाणी आपण काय करू 62.5 दिलेला म्हणजे आपण 5/8 घेऊ आणि 67.5 दिलेला आहे 37.5 दिलेला म्हणजे किती घेऊ 3/8 घेऊ. म्हणजे आपल्याला करायला काय जाणार सोपी जाणार. करायला जर का सोपी जातो म्हटलं हे जर का आपण खोडतो म्हटलं तर पहा आता 288 चे 62.5% म्हणजे 288 चे 62.5% म्हणजे तुम्हाला आता सांगलं 62.5% म्हणजे किती होते 5/8 अधिक 960 चे म्हणजे गुणेला 37.5 म्हणजे किती होते 3/8. बस झालं हे लवकर सुटले जाते. पहा आता 8/1 8 त्रिक 24 उरले किती 4 8 सकम 48. ठीक आहे. मग 36 गुणेला 5 6 5 30 0 आजचे आले 3. ठीक आहे. 5 त्रिक 15 15 3 किती झाले 18 म्हणजे 180 अधिक 8/1 8 8 दुनी 16 म्हणजे 12 दुनी किती 12 त्रिक किती होते 36 म्हणजे 360. जर का याचं जर का आपण बेरीज करतो म्हटलं 8 आणि 7 14 4 आजचा आला 1 3 4 आणि 1 5 म्हणजे किती येणार 540. म्हणजे पर्याय क्रमांक 2 540 येते 69चं उत्तर. म्हणते प्रश्न क्रमांक 70 म्हणते समजा हा त्रिकोण दिलेला आहे. आता त्रिकोणाचे काय विचारले आपल्याला सरळ सरळ क्षेत्रफळ विचारलेलं आहे. तुम्हाला इथं ए दिलेला आहे आणि बी दिलेला आहे. ठीक आहे. मग त्रिकोणाचे क्षेत्रफळ जर का दिलेलं म्हणजेच काय होणार 1/2 गुणेला लांबी गुणेला उंची म्हणजे लांबी किती आहे तुमची लांबी येते 20 आणि उंची किती येणार 15. मग सरळ सरळ गुणाकार करून द्या. 2 1 2 2 जर का 20 भागतो म्हटलं किती आले 10. 15 गुणिले 10 म्हणजे किती 150 म्हणजे क्षेत्रफळ किती येणार 150 सेंटीमीटर. क्रमांक 72 म्हणते एक घड्याळ 780 रुपयाला विकल्याने काही तोटा होतो. जर तीच घड्याळ 1400 रुपयाला विकली तर तोट्याच्या 20/11 पट नफा होतो. तर त्या घड्याळीची खरेदी किंमत किती. तर पहा एक घड्याळ आपण 780 रुपयाला विकली 780 रुपयाला विकली तर काय होते काही तोटा होते. ठीक आहे. जर तेच घड्याळ आपण 1400 रुपयाला विकली तर तोट्याच्या 20/11 पट काय होते नफा होते. तोट्याच्या 20/11 पट काय होते नफा होते. विक्री किंमतच तुम्हाला समजा दिलेली आहे. मग पहा समजा आता नफा दिलेला आहे आणि इथं काय दिलेला आहे तोटा. मग एक घड्याळ 780 रुपयाला विकली तर काही तोटा होतो म्हणजे x तोटा होतो. तर तीच घड्याळ 1400 रुपयाला विकली तर तोटा जेवढा झाला त्याच्या किती पट 20/11 पट काय होते नफा होते. मग आता 20/11 पट मग याची करायला लागून तुम्हाला बेरीज 11 1 11. मग पहा इथं काही नाही म्हणजे काय एक आहे 11 1 11 20 21 म्हणजे किती होणार 31x/11 बरोबर आहे. आता याच्यातलं तुम्हाला काय लागेल अंतर. याच्यातलं अंतर काढा 1400 - 780 जर का अंतर काढतो म्हटलं 0 मग 10 मधून 8 गेले किती उरते 2
ठीक आहे. म्हणजे इथे किती झाले 8. मग 8 मधून जर का 14 काढतो म्हटलं किती उरते 6. म्हणजे हे किती आला 620. हे किती आला 620. म्हणजे म्हणण्याचा अर्थ 31x/11 बरोबर किती होणार 620. मग तुम्हाला x काढायचा एक तसाच ठेवा. 620 गुणेला 11 भागेला 31. 31 एक 31. 31 दुनी किती होते 62. आणि x बरोबर किती येणार 220. ठीक आहे. x बरोबर किती आला तुमचा 220. तर काय म्हणते तर त्या घराची खरेदी किंमत किती. तर त्या घराची खरेदी किंमत किती पहा. आता जर का तोटा झाला असणार समजा 780 रुपयाला विकला तर काय होणार तोटा होणार. किती रुपयाचा तोटा होणार 220चा तोटा होणार. आणि जर का समजा तुम्ही 1400 रुपयाला विकला तर तुम्हाला किती रुपयाचा नफा होणार तुम्हाला नफा होणार 220 रुपयाचा. मग 1400 रुपयाला विकला 220 रुपयाचा नफा होणार. मग आता एक काम करा मग तुम्हाला 220 रुपयाचा तोटा होणार. किती रुपयाला विकला तर 780ला विकला तर होणार. म्हणजे हा तोट्यात जर का मी समजा मला जेवढ्याला विकला मला 220 रुपये तोटा झाला. मग जर का हा समजा मी तोटा याच्या जोडून देणार तर मला खरेदी किंमत मला भेटते. मग 1780 मध्ये जर का समजा 780 मध्ये 220 जर का जोडले तर 0 8 2 10 0 हातचा 1 7 किती 10. म्हणजे त्या घराची खरेदी किंमत किती होणार तर त्या घराची खरेदी किंमत होणार 1000 रुपये. तर प्रश्न क्रमांक 73 मध्ये एक शब्द दिलेला आहे. पहा शब्द दिलेला आहे UNDERGUND. ठीक आहे. हा एक तुम्हाला इंग्रजी शब्द दिलेला आहे. हा शब्दाच्या मधात किती अक्षर आहे जेवढे की इंग्रजी वर्णमालेच्या मधात असते. डावीकडून उजवीकडून चेक करणे. तर पहा आता हे जर का तुम्हाला पाहायचं असेल तर पहा असा प्रश्न तुम्हाला कसा सोडावा लागेल. आता ज्यावेळेस अल्फाबेट आपण म्हणू अल्फाबेट म्हणताना जो अल्फाबेट म्हणू तो अल्फाबेट जर का तिथं आला तर ते काय बनते एक जोडी बनते. तर पहा इथं लक्षात घ्या इथं तुम्हाला कसा अल्फाबेट बनवावा लागेल. किंवा इथं तुम्ही काय करा क्रमांक देऊन द्या. क्रमांक जरी दिला तरी चालते. पहा यू किती क्रमांकावर येते 21. त्यानंतर एन किती क्रमांकावर येते 14. डी किती क्रमांकावर येते 4. त्यानंतर ई 5 आर 18 जी 7 आर 18 यू 21 ओ म्हटलं तर किती येते 15. त्यानंतर यू 21 एन 14 आणि डी 4. एवढे क्रमांक तुम्ही याचे क्रमांक देऊन द्या. मग आता क्रमांक म्हणताना जो क्रमांक बोलताना तोच क्रमांक जर का आला ते काय म्हणते एक जोडी बनते. मग पहा कसं करायला लागेल. मग पहा आता 21 आहे. मग 21च्या पुढे असं क्रमांक म्हणत जा 21 22 23 24 25 26 27 28. नाही पहा पुन्हा सांगतो 21 22 23 24 25 26. अल्फाबेट 26 असते. मग नंतर 1 चा वापर करायचा. 1 2 3 4 5 6 नाही बनली. 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 नाही बनली. 4 5 पहा 4 नंतर काय आलं लगेच 5 एक जोडी बनली. मग पुढे अजून चेक करायचं थांबायचं नाही. 4 5 6 7 हे 6 7 पुन्हा एक जोडी बनली. 8 9 10 11 12 13 नाही. 18 19 20 21 हे पाय 18 पासून 21 पर्यंत एक जोडी बनली. म्हणजे 1 2 1 झाले टोटल 3 जोड्या झाल्या आतापर्यंत. ठीक आहे. मग 21 नंतर 22 23 24 25 नाही. मग 7 8 9 10 11 12 13 नाही. 18 19 20 21 पहा 18 19 20 21 इथे एक जोडी बनली. 22 23 नाही. 21 22 23 नाही. 15 16 17 नाही. 21 22 नाही. 4 5 नाही. मग आता इकडून चेक झाला. आता इकडून सुद्धा तुम्हाला चेक करायला लागेल. पहा 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 पहा कोणती जोडी बनते पहा. हे 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 हे 4 पासून कुठपर्यंत येते 14 पर्यंत एक जोडी बनली. मग 15 14 15 16 17 18 18 पहा 14 15 16 17 18 पहा एक जोडी बनली. ठीक आहे. किती झाल्या जोड्या 18. त्यानंतर 19 20 21 22 23 24 21 22 23 24 25 26 27 28 29 नाही. 21 22 23 24 25 26 27 7 8 9 10 11 18 12 18 19 20 21 22 5 6 7 4 नाही जोड्या बाकी म्हणल्या 1 2 3 4 5 आणि टोटल किती जोड्या बनते 6 जोड्या बनते. म्हणजे पर्याय क्रमांक 4 कोणता येणार 6 जोड्या बनते. अल्फाबेट बरोबर लिहिलेला आहे आपण U21 N14 D14 E5 R18 G7 R18 U21 O15 U21 N14 D4. एकूण जोड्या किती बनते 6 जोड्या बनते. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता येणार 6. पर्याय क्रमांक 4 म्हणजे प्रश्न क्रमांक 74 म्हणते एक विक्रेता एक कपाट 2520 रुपयाला विकून 20% नफा मिळवतो तर त्या कपाटाची खरेदी किंमत किती. याचा सोपी प्रश्न आहे.
20% भाग. कोणती वस्तू जर का तुम्हाला खरेदी किंमत माहित नाही तर नेहमी किती पकडायची? 100% खरेदी किंमत पकडायची. आता तो वस्तू 2520 रुपयाला विकते. 2520 रुपयाला विकते तर त्याला 20% नफा होऊन आला. म्हणजे 2520 रुपयाला विकून आला. याच्यातच काय आहे? 20% नफा काय समाविष्ट आहे. म्हणजे 20% नफा समाविष्ट म्हणजे म्हणण्याचा अर्थ 100%ला वस्तू घेतली असन आणि 20% नफा होऊन आला म्हणजे 100ची वस्तू किती रुपयाला त्याने विकली असन? 120%ला विकली असन. म्हणजेच म्हणण्याचा अर्थ 120% म्हणजे किती रुपये दर्शवणार? तर 120 रुपये म्हणजेच 2520 रुपये दर्शवणार. म्हणजे 120% म्हणजे किती दर्शवणार इथं? 2520. ठीक आहे. मग खरेदी किंमत तुम्हाला आताच सांगितलं, खरेदी किंमत नेहमी किती पकडायची? 100% पकडायची. मग 120% म्हणजे 2520. तर खरेदी किंमत तुम्हाला विचारायचं, खरेदी किंमत विचारायची तुम्हाला तर 100% म्हणजे किती? मग 100% म्हणजे किती? म्हणून 2520 गुणेला 100 भागेला 120. हे जर का सोडवतो म्हटलं तर 0 0 तुमचा कटला. 6 दुनी 12, 6 चोक 24, 6 दुनी 12, 2 ने भागला कितीला? 21. म्हणजे 21 गुणेला 100 म्हणजे किती येते? 2100. म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर किती येणार? 2100. मुलगी, आई आणि मुलगी यांच्या वयाची बेरीज किती आहे म्हणते? 30 वर्ष. आई आहे आणि मुलगी आहे. आई आहे आणि मुलगी आहे यांच्या वयाची बेरीज किती आहे म्हणते? 30 वर्षाची यांची बेरीज आहे. तर आई मुलीपेक्षा 22 वर्षांनी काय म्हणते? लहान आहे. आई मुलीपेक्षा 22 वर्षांनी, तर आई मुलीपेक्षा 22 वर्षांनी मोठी आहे. आई मुलीपेक्षा म्हणजे 1 वर्षाची असन तर 1 अधिक किती होणार इथं? 22. तर मुलीच्या जन्माच्या वेळी आईचे वय काय? म्हणजे इथं बरोबर जर का बेरीज करून इथं किती आलं? 30. इथं 2x बरोबर. ठीक आहे. हे जर का समजा 2x बरोबर हा वजा बाकी इकडे जाणार, 22 इकडे गेलं तर किती येणार? 30 वजा 22 म्हणजे 2x बरोबर 8. म्हणजे x बरोबर किती आला? 4. x बरोबर किती आला तुमचा? 4. ठीक आहे. x बरोबर 4 म्हणजे x बरोबर 4 जर इथं ठेवतो म्हटलं इथं किती येणार मग? 26. 26 आणि 4 किती होते? 26 आणि 4 किती होणार? 26 आणि 4 किती झाले? 30. तर जन्माच्या वेळी म्हणते, तर मुलीच्या जन्माच्या वेळी आईचे वय काय? मग हे समजा आज 4 वर्षाची झाली. मग समजा आज मुलगी किती वर्षाची आहे? 4 वर्षाची. आणि आई किती वर्षाची आहे? 26 वर्षाची. मग जन्माच्या वेळी म्हणजे म्हणण्याचा अर्थ 4 वर्ष अगोदर. म्हणण्याचा अर्थ म्हणजे आज मुलगी जर 4 वर्षाची झाली असेल तर मग जन्माच्या अगोदर 4 वर्षांना काय होणार? आईचं वय कमी होणार. म्हणून 26 वजा 4 म्हणजे किती येणार? 22. म्हणजे आईचं वय किती येणार? पर्याय क्रमांक 4 22 वर्ष. एका आयताची लांबी तिच्या रुंदीच्या दुपटीपेक्षा 1 सेंटीमीटरना जास्त आहे. आयताची लांबी पहा, एक आयत काढला. ठीक आहे. आयताची लांबी म्हणते तिच्या रुंदीच्या दुपटीपेक्षा 1 जास्त. हे आपल्याला पर्यावरून करावं लागेल. जर समजा आपण इथं रुंदी जर का समजा 7 पकडली, रुंदी जर का समजा आपण 7 पकडली, लांबी कशी आहे म्हणजे तिच्या दुपटीपेक्षा 1 जास्त. दुपटीपेक्षा हे पूर्ण परिमिती किती दिलेली आहे? पूर्ण परिमिती किती आली पाहिजे? 50 सेंटीमीटरची आली पाहिजे. मग हे काय तुमची लांबी, आपला हे काय झाली तुमची लांबी आणि हे काय झाली तुमची रुंदी. मग रुंदीपेक्षा दुपटीपेक्षा 1 काय म्हणते? जास्त लांबी. मग जर समजा आपण रुंदी किती पकडली? 7 आणि लांबी दुपटीपेक्षा 1 जास्त म्हणजे 7 दुनी 14 प्लस 1 काय पकडायला लागेल? 15. 7 दुनी 14 आणि 1 काय पकडली आपण? 15. जर का मग आता याची बेरीज किती आली पाहिजे? टोटल 50 आली पाहिजे. मग पहा इकडे 15 इकडे 15 म्हणजे इकडे 7 म्हणजे 7 आणि 7 किती झाले? 14. 15 15 किती झाले? 30. मग ठीक आहे. म्हणजे 4 इथं 44 बेरीज आली का 50? नाही आली. म्हणजे म्हणण्याचा अर्थ रुंदी तुमची 7 असेल, काय रुंदी तुमची 7 नाही आहे. मग रुंदी तुम्हाला किती पकडायला लागेल? मग आता रुंदी समजा आपण 8 पकडली, मग रुंदीपेक्षा दुपटीने जास्त म्हणजे 8 दुनी किती होणार? 16 ने काय होते? 17. मग हे समजा 8 सेंटीमीटर आहे, हे 17 सेंटीमीटर आहे. हे किती राहील? 17. इकडची किती सेंटीमीटर राहील? 8. 8 आणि 8 किती होते? 16. 17 दुनी किती होते? 34. याची जर का बेरीज करतो म्हणजे किती येतात? 50. म्हणून परिमिती किती सेंटीमीटर येते? 50. तर जर का विचार मग लांबी किती येणार? मग लांबी जर का तुम्हाला जर का विचारतो म्हटलं तर लांबी येते 17 सेंटीमीटरची काय येणार? लांबी येणार. 83 प्रश्न क्रमांक 83. एक विद्यार्थ्याने एक कपाट 200 रुपये नफ्याने विकले. जर त्याने ते कपाट 25% नफ्याने विकले असते तर त्याला 50 रुपये जास्त मिळाले असते. तर कपाटाची खरेदी किंमत किती? पहा. पर्यायावरून जर का आपण सोडवतो म्हटलं, जर समजा आपण पर्याय क्रमांक 3 घेतो म्हटलं, समजा त्या कपाटाची खरेदी किंमत आपण पकडू 1000 रुपये. जर याने 200 रुपये नफ्यानं जर का विकून आला, 200 रुपये नफा. ठीक आहे. 200 रुपये काय होणार? येले नफा होऊन आला म्हणजे किती रुपये विकायला लागण? येले 1200 रुपये विकायला लागण. परंतु जर त्याने तो कपाट 25% नफ्याने विकला असता, हाच कपाट म्हणजे खरेदी किंमत किती होती? 1000. आणि हाच कपाट 25% नफ्याने विकला असता म्हणजे 0 0 कटला म्हणजे किती रुपये नफ्याने विकला असता? 250 रुपये. म्हणजे 1000 रुपयाची वस्तू
250 रुपये जास्त घेऊन विकली असते म्हणजे कितीला विकली असती, 1250 रुपयाला विकली असती, तर त्याला 50 रुपये जास्त मिळाले असते. बरोबर आहे. पहिले 1200 रुपये मिळत होते, आता 1250 भेटते, म्हणजे 50 रुपये काय भेटते, जास्त भेटते. मग खरेदी किंमत किती येणार तुमची, 1000 रुपये काय येणार, खरेदी किंमत येणार. ताशी 24 किलोमीटर वेगाने धावणारा सायकल स्वार 2.5 तासात किती अंतर पार करेल. सोपीच आहे. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय, 24 किलोमीटर प्रति तास. म्हणजे म्हणण्याचा अर्थ एका तासात किती किलोमीटर, 24 किलोमीटर, 1 तास. ठीक आहे. 1 तासात किती किलोमीटर, 24 किलोमीटर. तर 2.5 तास, 2.5 तास म्हणजे 2.5 तास म्हणजे किती, 1 तास म्हणजे आपण पकडू शकतो इथं 60 मिनिटं. 2.5 तास म्हणजे किती होणार, 60 आणि 60 120 आणि 30 म्हणजे किती, 150 मिनिटं. 60 आणि 60 किती होणार इथं, 150 मिनिटं. म्हणजे 60 मिनिटात 24 किलोमीटर, तर 150 मिनिटात किती, म्हणून 24 गुणेला 150 भागेला 60, 0 0 कटला, 6 चोक 24 आणि 15 चोक किती होते, 60. म्हणजे 60 मिनिटात किती किलोमीटर जाणार तो, 60 मिनिटात तो 60 किलोमीटर जाणार. काही गोड्या आहेत. गोड्या 12 मुलांना प्रत्येकी सारख्या प्रमाणे वाटल्या तर 8 गोड्या उरतात. जर त्याच गोड्या 14 मुलांना प्रत्येकी सारख्या प्रमाणे वाटल्या तर 10 गोड्या उरतात. तर कमीत कमी गोड्या किती. कमीत कमी गोड्या किती म्हणजे म्हणण्याचा अर्थ हा लसावीचा प्रश्न आहे. प्रत्येकाले 12 जर का वाटतो म्हटलं तर किती गोड्या उरते, 8 गोड्या उरते. म्हणून 12 वजा 8 किती होणार, 4. जर का प्रत्येकाले 14 वाटतो म्हटलं तर किती गोड्या उरते, 10 उरते. म्हणजे किती उरून आले, 4. म्हणजे प्रत्येक वेळेस किती उरून आले, सारखेच उरून. मग अशा वेळेस काय करायला लागेल तुम्हाला, हे दिलेल्या संख्येचं काय काढलं लागेल, इकडच्या जेवढ्या संख्या होत्या ओरिजिनल त्या संख्येचा काय काढलं, लसावी. म्हणजे 12 आणि 14चा जर का लसावी काढतो म्हटलं किती येते, 84. आणि प्रत्येक वेळेस हे किती उरून आले, सारखे जर का उरून आले तर 4 उरून आले. म्हणून 84 वजा 4 म्हणजे किती येणार, 80. म्हणजे पर्याय क्रमांक 1 म्हणजे त्या पिशवीत एकूण गोड्या किती येते, 80 येणार, 80. मग 12 गोड्या होत्या, गोड्या किती होत्या, 14. मग प्रत्येक वेळेस मग 12 जर का वाटल्या तर 8 उरते म्हणते. मग जर का समजा आपण 12ले जर का 80 ने भागतो म्हटलं तर 12 सकम 72 म्हणजे उरल्या किती, 8. मग जर का समजा 14 याप्रमाणे जर का वाटल्या तर काय म्हणते, 10 गोड्या काय म्हणते, 14 याप्रमाणे वाटल्या तर 10 गोड्या उरतात. मग 14 प्रमाणे जर का वाढतो म्हटलं तर समजा 80 भागेला 14 जर का करतो म्हटलं तर 14 पंच किती होते, 70. 14 पंच किती, 70. म्हणजे उरून किती राहिल्या, 10. म्हणून पर्याय क्रमांक काय येणार, 1 80. एका महिन्याच्या 8 तारखेला मंगळवार होता तर त्या महिन्याच्या 25 तारखेला कोणता वार होता. 8 तारखेचा मंगळवार तर 25 तारखेचा कोणता वार, दोघांची काय करा, फरक काढा. म्हणून 25 वजा 8 जर का करतो म्हटलं किती उरणार, 17. मग आता प्रत्येक 7 दिवसानं तोच वार येते म्हणून 17 भागेला किती करायचा, 7. 7 दोन्ही 14, उरले किती, 3. मग 8 तारखेचा मंगळवार होता आणि उरले 3 म्हणून 3 दिवस समोरचा. मंगळवार नंतर कोणता येणार, बुधवार. मग येणार गुरुवार, मग येणार शुक्रवार. म्हणून 25 तारखेचा कोणता वार होता, शुक्रवार. म्हणजे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 91. प्रश्न क्रमांक 91. 777 अधिक 1/5 अधिक 777 अधिक 2/5 अधिक 777 अधिक 3/5 777 अधिक 4/5. मग आता सरळ सरळ एक काम करा, हे जे तुम्हाला दिले पूर्ण अंक आहे, पूर्ण अंकाची बेरीज करून घ्या. म्हणजे 777 किती वेळा आहे, 4 वेळा आहे. म्हणून सरळ सरळ 4 जर का गुणाकार करतो म्हटलं तर 7 चोक 28 ची 8, आजचे आले 2. 7 चोक 28, 28 आणि 2 30 ची 0, आजचे आले 3. 7 चोक 28 आणि 30 किती होणार, 28 आणि 30 31, म्हणजे 31चे किती आले, 8. मग आता उरलेले हे अंक आहे, याची सुद्धा तुम्हाला काय करावं लागेल, बेरीज करावं लागेल. म्हणून 1/5 अधिक 2/5 अधिक 3/5 अधिक 4/5 याची बेरीज करा. जर का तुमचा छेद समान असेल आणि इथं बेरजेचं चिन्ह असेल तर अंशांशाची काय होते, बेरीज होते. म्हणून 4 आणि 3 7, 7 आणि 2 9 आणि 1 किती झाले, 10. आणि छेद कितीही वेळा असो तो किती वेळा लिहायचा, एकच वेळेला. म्हणजे 5 2 किती होणार, 10. तो काय करणार, याच्यात जोडा लागेल. म्हणून 3108 + 2 म्हणजे 8 आणि 2 10ची 8 आणि 2 10ची 0, आजचा आला 1 म्हणजे किती होणार, 3110. 3110 पर्याय क्रमांक. पर्याय थोडासा मागो पुढे झालेला आहे, पर्याय चुकलेला आहे. तर पर्याय मध्ये याच्यात नाही आहे, मग याचं उत्तर काय येणार, 3110. प्रश्न क्रमांक 92. प्रश्न क्रमांक 92 म्हणते वर्गमुळात 32 अधिक वर्गमुळात 48 छेदात वर्गमुळात 8 अधिक वर्गमुळात 12. मग आता तुम्हाला ह्या संख्या अशा प्रमाणात तोडा लागेल की ज्याचा वर्गमूळ बाहेर काढता येईल. तर पहा, हे जर का तोडतो म्हटलं तर कशा प्रकारे तोडा लागेल, पहा लक्षात घ्या. हे जर का तोडतो म्हटलं तर 32 म्हणजे आपण काय म्हणू शकतो, 32 म्हणजे
16 गुणेला 2 म्हणजे काय म्हणू शकतो 32, ठीक आहे, अधिक आणि 48 म्हणजे 16 गुणेला 3 म्हणजे 48 म्हणू शकतो. इथं छेदाची संख्या जास्त, मग 8 म्हणजे वर्गमूळ बाहेर निघाला पाहिजे. 8 म्हणजे काय म्हणू शकतो आपण 4 दुनी 8 अधिक 12 म्हणजे किती म्हणू शकतो 4 त्रिक 12. ठीक आहे, मग आता 16 आहे, इथं 16 आहे म्हणजे म्हणण्याचा अर्थ 16चा वर्गमूळ किती येणार 4 आणि हे वर्गमुळात दोन संख्या जच्या तशी, अधिक 16चा वर्गमूळ 4 हे वर्गमुळातली 3 संख्या जच्या तशी, भागेला 4चा वर्गमूळ 2 वर्गमुळातली 2 संख्या जच्या तशी, अधिक इथं 4चा वर्गमूळ 2 वर्गमुळातली 3 संख्या जच्या तशी. मग ह्या संख्येची करा बेरीज. ठीक आहे, मग 4 आणि 4 किती होते 8, 2 आणि 2 किती होते 4, हे वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 3 म्हणजे किती होणार वर्गमुळात 5. ठीक आहे, वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 3 म्हणजे किती होणार वर्गमुळात 5. ठीक आहे, 5 5 कटला 4 1 4 4 दुनी 8 म्हणजे याचं उत्तर किती येणार 2, पर्याय क्रमांक 3. क्रमांक 95, प्रश्न क्रमांक 95, 176 ला कोणत्या संख्येने गुणावे म्हणजेच गुणाकार पूर्ण वर्ग संख्या येईल पहा. मग येले आपण भागाकार विधीने आपल्याला तोडा लागेल, जसं प्रमाणे आपण लसावी काढतो. ठीक आहे, मग पहा 176 तर आपण भागाकार देतो म्हटलं लहानात लहान संख्येनं पहिले भागाकार द्यायचा, 2 न देऊ, 2 न जर का देतो म्हटलं तर त्या संख्येची एवढी होणार 2 1 2 2 7 14 2 8 16, उरला किती 1 2 8 16 म्हणजे किती आले 88. ठीक आहे, पुन्हा आले 2 न जर का भाग देतो म्हटलं किती आले 44, पुन्हा जर का 2 न भाग देतो म्हटलं किती आले 22, पुन्हा 2 न भाग देतो म्हटलं इथे किती आले 11, आणि आता 11 न जर का भाग देतो म्हटलं किती येणार 1. मग आता काय म्हणते प्रश्न म्हणते म्हणजेच गुणाकार वर्गसंख्या येणार म्हणजे काय, दोन संख्येचा गुणाकार केला तर वर्गसंख्या येते, म्हणजे पहा ह्या 2 आणि 2 चा गुणाकार केला तर काय ते वर्गसंख्या येते म्हणजे 4, हे पुन्हा 2 आणि 2 चा गुणाकार केला तर काय ते वर्गसंख्या येते 4, म्हणून या 11, मग इथं काय तुम्हाला गुणाकार घ्यायला लागेल 11च घ्यायला लागेल, तेव्हाच कुठून वर्गसंख्या, म्हणून इथं काय येणार 11. म्हणून हे पहा जोडी बनते 2 आणि 2 4, 2 आणि 2 4, मग इथं सुद्धा जोडी बनवा लागेल म्हणजे 11 आणि 11 म्हणजे इथं कोणती संख्या येणार 11, तेव्हाच कुठून काय होणार वर्गसंख्या येणार. म्हणून पूर्ण वर्गसंख्या मिळून कितीने गुणा लागेल 11 जेव्हा तुम्हाला गुणा लागेल तेव्हा पूर्ण वर्गसंख्या मिळेल. साखरेचा भाव 20 रुपये किलोग्राम वरून 25 रुपये किलोग्राम झाले तर खर्च तेवढाच राहण्यासाठी साखर किती टक्के कमी करावी लागेल. 20 रुपये साखर होती आणि 25 रुपये झाले, मग 20 वर कितीची वाढ झाली 5 ची वाढ झाली. ठीक आहे, मग खर्च तेवढा राहण्यासाठी साखर किती टक्के कमी करावं लागेल, म्हणजे 25 वरून किती कमी करावं लागेल 5, म्हणजे 25 वर कितीची कमी करावं लागेल 5, तर टक्के पाहिजे गुणेला 100. इथं काय होते 25 चौक 100 आणि 4 पंचे किती होणार 20, तर साखरेचा खर्चात किती टक्के कमी करावं लागेल 20% साखरेच्या खर्चात कमी करावं लागेल. प्रश्न क्रमांक 99 म्हणते 2 भांड्यात दूध व पाणी, इथं दूध आहे आणि पाणी आहे, दूध व पाणी यांचे गुणोत्तर किती आहे 2:3, आणि पुन्हा दुसऱ्या भांड्यात दूध आणि पाणी याचे गुणोत्तर आहे 2:5. तर पहा याचा एकदम शॉर्टकट सांगतो, एकदम जुगाड सांगतो, जास्त काही लॉंग ट्रिक सांगत नाही. तर सरळ सरळ काय करायचं, टोटल किती आहे दूध आणि पाणी, एका भांड्यात दूध 2 आहे आणि पाणी 3 आहे, म्हणजे एकूण किती लिटर आहे 5 लिटर, आणि दुसऱ्या भांड्यात दूध 2 लिटर आहे आणि पाणी 5 लिटर आहे, तर एकूण किती लिटर आहे 7. मग याचा गुणाकार याच्यासोबत करा आणि याचा गुणाकार याच्यासोबत करा, म्हणजे 2:3 गुणेला किती करावं लागेल तुम्हाला 2:3 गुणेला 7 आणि 2:5 गुणेला किती करावं लागेल तुम्हाला इकडे 5, म्हणजे ह्या गुणोत्तराच्या बेरजेचा गुणाकार ह्या गुणोत्तरासोबत करा, ह्या गुणोत्तराच्या बेरजेचा सोबत गुणाकार ह्या गुणोत्तरासोबत करा. 7 दुनी 14, 4 7 त्रिक किती होते 21. ठीक आहे, 5 दुनी 10 आणि 5 5 25. मग दूध व पाण्याचे प्रमाण किती, मग दूध काय करणार एकत्र करणार, हे दूध आहे म्हणजे 14 आणि 10 किती होणार मग इथं 24. ठीक आहे, मग आता हे पाणी एकत्र करावं लागेल 5 आणि 1 6, 2 आणि 2 4 म्हणजे किती झाले 24 46. इले कोणत्या तरी संख्येनं भाग जाते, एका संख्येनं जर का भाग देतो म्हटलं 2 न भाग जाते, इले 2 न जर का भाग देतो म्हटलं तर इथे किती येणार 12, इले जर का 2 न भाग देतो म्हटलं इथे किती येणार 23, म्हणजे याचे गुणोत्तर किती येणार 12:23. क्रमांक 100 म्हणते AMPLE प्रत्येक अक्षर एकदाच वापरून जास्तीत जास्त शब्द तयार होतील, परंतु स्वर नेहमी सोबत पाहिजे. मग आता सगळ्यात पहिले याचा विचार करू, याच्यापैकी जर जास्तीत जास्त जर का समजा शब्दाचा जर का विचार करतो म्हटलं, परंतु काय पाहिजे म्हणते स्वर सोबतच पाहिजे म्हणते. स्वर सोबत पाहिजे म्हणजे स्वर कोणत्या ए आणि ई, मग जर का समजा MPL ए आणि ई हे काय पाहिजे म्हणते सोबत पाहिजे, म्हणजे याचा एक गट तयार करावा लागेल. म्हणजे मग पहा हे किती होणार 1, त्यानंतर ह्या संख्येसाठी 2, त्यानंतर 3, आणि हा दोन्ही मिळून एकच गट तयार होते, म्हणजे किती झाले 4. जर का याचा गुणाकार जर का करतो म्हटलं, म्हणजे 4चा फॅक्टोरियल जर तुम्हाला पाडायला लागेल तर काय येणार 4 गुणेला 3 गुणेला 2 गुणेला 1, 4 3 12 12 2 किती झाले 24.
म्हणजे याचा जर का विचार करतो म्हटलं, जर का समजा स्वर एकत्र घेतो म्हटलं, तर एकूण किती संख्या तयार होणार जास्तीत जास्त, एकूण किती अक्षर तयार होणार 24. परंतु स्वरही सोबत पाहिजे म्हणते, मग स्वरचा एक वेगळा गट करायला लागेल, म्हणजे ए आणि ई. स्वरचा एक वेगळा गट करायला लागेल, ए आणि वी ई. मग म्हणजे इथं 1 आणि 2 किती अक्षर आहे, 2 अक्षर आहे, म्हणून 2चा जर का समजा आपण गुणाकार फॅक्टोरियल पाडतो म्हटलं, तर 1 गुणिले 2 म्हणजे किती होणार 2, आणि हे 24 आणि हे 2 याचा काय करणार तुम्हाला गुणाकार, 24 दुनी किती होते 48. म्हणजे एकूण स्वर सोबत नेहमी एकूण किती संख्या तयार होणार, 48 संख्या तयार होणार.